नमस्ते. माझ्या टीमचे नाव 10th ग्रुप PS मॉडर्न गर्ल्स पुणे. माझ्या शाळेचे नाव PS मॉडर्न गर्ल्स हायस्कूल पुणे. माझ्या टीममधील सदस्यांची नावे अदिती लेंडे, गार्गी लुंगारे, देवयानी गायकवाड, शिवानी लेंबे आणि संस्कृती विटकर. चला आमच्या टीमने कोणता प्रोजेक्ट निवडला आहे पाहूया. आजच्या काळात वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषण, ऊर्जा अभाव आणि कचरा व्यवस्थापन या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून शहरातील रहिवाशांनी एकत्र येऊन आत्मनिर्भर पर्यावरणपूरक सोसायटी उभारणे ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच आम्ही आत्मनिर्भर पर्यावरणपूरक सोसायटी असा प्रोजेक्ट तयार केला आहे. आमच्या प्रोजेक्टची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे: पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे, जैविक आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे, कचरा व ऊर्जा व्यवस्थापनाद्वारे प्रदूषण कमी करणे, समाजातील सर्व वयोगटातील लोकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करणे, भविष्यातील पिढीसाठी शाश्वत विकासाची संकल्पना रुजवणे. आपण पाहणार आहोत सोसायटीतील मुख्य सोयी सुविधा. यातील पहिला म्हणजे सोलर पॅनल्स. सोलर पॅनल्स जर आपल्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये लावले तर आपल्या बिल्डिंगमधील प्रत्येक घरात फक्त सोलर पॅनल्सचीच निर्माण झालेली ऊर्जा वापरली जाईल. आणि दुसरा म्हणजे सोलर पॅनल्समुळे आपल्याला दैनंदिन वापरात लागणारी जी वीज आहे ती सौर ऊर्जेद्वारे निर्माण होईल. दुसरं म्हणजे स्मार्ट दिवे. स्मार्ट दिवे म्हणजेच हालचालींमुळे चालू किंवा बंद होणारे दिवे. यामुळे विजेची बचतही होईल आणि एक सुरक्षित मार्ग सुद्धा आहे. तिसरा म्हणजे बायोगॅस. बायोगॅस प्रकल्प म्हणजे ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करून स्वयंपाकघरामध्ये वापरणे. आणि दुसरं म्हणजे जैविक खतांचा बागांमध्ये वापर करणे. चौथा म्हणजे कचरा व्यवस्थापन. कचरा व्यवस्थापन एक महत्वाचं आहे. यात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा आपण करतोच, पण ओला कचऱ्याचा आपण कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करणार आहोत आणि सुका कचरा आपण पुनर्वापर. शहरातील आत्मनिर्भर पर्यावरणपूरक सोसायटी. यातील सोसायटीतील मुख्य सोयी सुविधा. यातील पुढचा मुद्दा म्हणजे गाईचा गोठा. यात आपण सेंद्रिय शेतीसाठी खत व बायोगॅस निर्मितीला प्रोत्साहन देऊ शकतो. तसेच प्राणी संवर्धनालाही आपण प्रोत्साहन देऊ शकतो. पुढचा मुद्दा म्हणजे वृद्धाश्रम. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण एक निवास तयार करू शकतो. यात आपण आरोग्य तपासणी, मनोरंजन तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो. पुढचा मुद्दा म्हणजे पाळणाघर. काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी एखादे ठिकाण म्हणजे पाळणाघर हे आपण आपल्या सोसायटीमध्ये बनवू शकतो. यात आपण मुलांना चांगले शिक्षण तसेच चांगले संस्कार कसे देता येईल यावर भर देऊ शकतो. आणि पुढचा मुद्दा म्हणजे इको फ्रेंडली घरे. इको फ्रेंडली घरे अशी असतील या घरांमध्ये पूर्णपणे नैसर्गिक प्रकाश येईल. या घरांची रचना हवेशीर असेल आणि तसेच ऊर्जेच्या बचतीसाठी या घरांमध्ये पूर्णपणे सौर उपकरणे वापरले जातील. या मुद्द्यांचा जर आपण उपयोग केला तर आपली सोसायटी नक्कीच आत्मनिर्भर आणि पर्यावरणपूरक बनेल. शहरातील पर्यावरणपूरक सोसायटी या प्रोजेक्टमध्ये पुढील सोयीसुविधा असणार आहेत. वर्टिकल गार्डन. वर्टिकल गार्डनमध्ये इमारत म्हणजेच उभी शेती. यामध्ये इमारतींच्या बाल्कनीमध्ये झाडे लावली जातात. व हायड्रोपोनिक शेती म्हणजेच सेंद्रिय भाज्यांचे उत्पादन. यामध्ये पाण्याविना शेती केली जाते व पाण्यामध्ये काही रसायने मिसळून शेती केली जाते. इतर सुविधा: ई वाहन चार्जिंग स्टेशन. ई वाहन चार्जिंग स्टेशनमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज केले जाते. झाडे उद्यान क्षेत्रे. इमारतीच्या आजूबाजूस झाडे व लॉन यांची सोयीसुविधा केल्या जातात. प्लास्टिक वापरबंदी. या सोसायटीमध्ये प्लास्टिकला पूर्णपणे वापरबंदी असणार आहे. तर जलसंवर्धन व पावसाचे पाण्याचे पुनर्भरण. जलसंवर्धनामध्ये पावसाचे पाणी मातीत रुजवले जाईल व त्याचे पुनर्भरण केले जाईल. यामधून काय साध्य झाले तर पर्यावरण स्वच्छ व निरोगी होईल, ऊर्जा व पाण्याची बचत होईल, समाजात स्वच्छतेची व पर्यावरण प्रेमाची जाणीव वाढेल, सर्व वयोगटांसाठी आनंददायी जीवनमान निर्माण होईल. अशी सोसायटी आधुनिक शहरांमध्ये शाश्वत विकासाचे प्रतीक ठरेल. निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्याची ही नवी दिशा आहे. प्रत्येक नागरिकाने अशा संकल्पनांना साथ दिल्यास हरित शहर स्वच्छ भारत हे स्वप्न नक्कीच साकार होईल.